अजित पवारांच्या सहमतीनेच भाजपमध्ये गेल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटलांच्या मुलाने केलेला आहे। धाराशिवमध्ये आई अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाषण करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। अजित पवारांनी आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं आणि नंतर ते आले असं मल्हार पाटील यावेळी म्हणाले। भाजपमधल्या पक्षफोडीच्या घटनेमुळे पवार साहेबांच्या त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये वाढ झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। ते वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये आले असताना बोलत होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसणार आहे। काँग्रेसचे नेते प्रकाश मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर 15 एप्रिलला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार है। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। माढ्यामधील महायुतीचा वाद काही केल्या कमी होत नाहीये, तर रणजित निंबाळकरांनी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि माढ्यामध्ये महायुती धर्म पाळण्यासंदर्भात चर्चा केली आहे। आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि रणजित निंबाळकर अशी तिघांची बैठक होणार आहे। शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यावर केलेल्या विधानाचा वाद आता चांगलाच पेटलाय। सुनेत्रा पवारांवर टीका करताना शरद पवारांनी त्यांचा उल्लेख बाहेरचे पवार असा केला होता आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते रुपाली पाटील ठोंबरे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच समाचार घेतलाय। मुलीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाल्याची टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे।